समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम्। त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्मा सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्मा सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर। रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर। माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन। बंधु विश्वनाथा हे तुके द्यावे माझा आता। दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन। मने महादेव किंकर
उमाई जय शंकर 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 जय शंकर उमाई जय शंकर उमाई शंकर उमाई हेलो हेलो जन्मालिया तू करीबा स्वहित तारा पुत्र वित्त नहीं कामा निष्काम हो शिव नाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ़ प्रेम होनिया वेडा भोवता भोवता करी न सांगता काज त्याची प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची मन्मने देव प्रेमाचा भुकेला आणि कोणाला नाटोपेची निष्काम होनी शिवनाम उच्चारी करोनी अंतरी दृढ प्रेम शंकर उमाई करीबा स्वहित दारा पुत्र वित्त नये कामा निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम धरोनी अंतरी दृढ प्रेम होनिया वेडा भोवता भोवता करी न सांगता काज त्याची निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची निष्काम होनी शिवनाम उच्चारी
धरोणी अंतरी दृढ प्रेम मन्मथ म्हणे देव प्रेमाचा भुकेला आणि कोणा टोपेची निष्काम होणे शिवनाम उच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरे नमन मन्मथासी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो आचार्य सद्गुरु आम्हाला गे जय जयाजी सदाशिवा परब्रह्माद्वयानंद वैभवा नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोचित शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञ जना उत्तम गती जयची अनुग्रहे वेदा पर शिवा पर ब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार होऊन आम्हा पुरविसी तू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आधीनमो शिवगण जे कामर सर्वाहुण तयास प्रेमे शरण मी जन्मालिया तू करिबा स्वहित दारा पुत्र वित्त नये कामा निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरुणी अंतरी दृढ प्रेम शिवहार 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सचितानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां शिवाम् अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरुमाऊली हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आपल्या गावचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान पशुपतीनाथ शंभू महादेव श्री राणू भवानी माता यासह सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून या लोणीघाट नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या गणपती बाप्पांना या ठिकाणी विराजमान केलं अशा गणपती बाप्पांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आपल्या गावाचं वैभव आपल्या गावाला लाभलेले संत श्री शिवैक्य लिंगैक्य श्री संत रामेश्वर अप्पा यांना हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आजच्या पवित्र पुण्यभूमी तीर्थक्षेत्र शिवक्षेत्र लोणीघाट या नगरीमध्ये
गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या निमित्तानं आयोजित आजचा कीर्तनाचा कार्यक्रम आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्व माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मा रूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करत असलेला अल्पसहा परिहार. आजच्या या कीर्तनाचं आयोजन नियोजन गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या या निमित्तानं इतर कार्यक्रम ठेवण्यापेक्षा या गणपती बाप्पांचा आदर्श, गणपती बाप्पांची बुद्धी आपल्या मार्फत या तरुणांपर्यंत पोहोचावी यासाठी या कीर्तनाचं आयोजन आणि या श्री शिवाई गणेश बाल तरुण मित्र मंडळ या सर्व तरुण बाल मित्र मंडळीच्या वतीनं या कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे. त्यांनी या ठिकाणी गुरु महाराजांचं यथोचित आदरातिथ्य करून स्वागत केलेलं आहे. प्रथमतः सर्व नवतरुण युवक बाल मित्र मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. कारण त्यांनी एक एक रुपया जमा करून आपल्या आप्पांच्या माध्यमातून या ठिकाणी या कीर्तनाचं आयोजन केलं. कीर्तनाची तारीख माझ्यापर्यंत पोहोचवलेली असे या कीर्तनाचं सौजन्य देणारे आपल्या गावामध्ये वेळोवेळी या नामाच्या भक्तीमध्ये तरुण नेणारे शिवभक्त परायण बाबूराव अप्पा, रामेश्वर अप्पा मिटकरी, तसेच शिवभक्त परायण विनोद भैया संभाजी जाधव या दोघांच्या वतीनं आजचं हे कीर्तनाचं सौजन्य, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून या कीर्तनाचं आयोजन, सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम, राणू भवानी साऊंड सिस्टम, पिनूदादा जाधव, उपस्थित गायनाचार्य कोल्ह्याप्पा, उपस्थित कोरस गायक शिवलिंग महाराज, दोन्ही गावातील गायनाचार्य मृदंग सम्राट आत्मीय बंधू आत्मलिंग महाराज, उपस्थित सर्व टाळकरी पुरुष भजनी मंडळ, विनेकरी बाबा नवतरुण युवक मंडळ यासह गायक वादक टाळकरी विनेकरी व आलेल्या सर्व सद्भक्तांचं आजच्या कीर्तन रूपी सेवेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून गणपती बाप्पा आपणा सर्वांना सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल प्रार्थना करून या कीर्तनाला सुरुवात करीत असताना कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगमान्य देवमान्य ज्यांना पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संत शिरोमणी पदवी प्राप्त झाली, हरिहरा नाही भेद नका करू वाद. काही जणांचा प्रश्न असतो, तुम्ही हरिदासी का शिवदासी आहे की नाही, तुम्ही हरिदासी का शिवदासी, हे फक्त आपल्या पुरतच आहे. 33 कोटी देवामध्ये कधी भांडण झालेलं ऐकलंय का हो? 33 कोटी देवांनी हे तुमचं भजन हे आमचं भजन असं कुठं लिहिलेलं, कधी भांडलेलं पाहिलंय, ऐकलंय नाही. हरिहरा नाही भेद नका करू वाद. वारकऱ्यांचं सुद्धा वैभव, वारकऱ्यांचा सुद्धा इष्टदेव जर कोण असेल तर तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे. त्याला पुरावा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिणी प्रति. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर है की नाही. युगे 28 उभा तप करी मस्तकी तो धरी शिवलिंग. हे तुम्ही आम्ही प्रमाण दिले नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या भगवान शिव परमात्म्याचा महिमा गायला आणि आनंद वाटला. या लोणी घाट नगरीमध्ये हरी आणि हर दोघेही मिळून या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये अतिशय आनंदाने या ठिकाणी कार्य करत आहेत. आणि ज्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये माझ्या मन्मथ माऊलीनं कीर्तन केलं आहे की नाही, स्वयं शिवभक्त तू असशी शिवनिंदा काय कशी, म्हणून संतांचं आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं भांडण लागलं आणि त्या पांडुरंग परमात्म्यावरती विजय मिळवला आणि सर्व वारकऱ्यांनी मिळून माझ्या मन्मथाला एक पदवी प्रदान केली. ती कोणती? संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. आणि मन्मथ स्वामी कुठं राहतात? तुमच्याच जिल्ह्यामध्ये आहे की नाही. कुठं नाही, ते कपिलधारचं जे काही दर्याखोऱ्या आहे ना, मांजरसुंबा, तिथून दळणवळणाची वाट आहे. त्या घाटामध्ये, त्या खाईमध्ये, त्या घनाट जंगलामध्ये माझ्या मन्मथ माऊलीनं त्या ठिकाणी समाधी घेतली. हा बीड जिल्हा खूप भाग्यवान आहे. या संत मन्मथ माऊलींच्या
पावन पदस्पर्शाने पुनीत झालेला हा जिल्हा आहे, ही भूमी आहे. आणि त्याच मन्मथ माऊलींना भगवान शिव परमात्म्याचा साक्षात्कार झाला. हेच मन्मथ माऊली कोण, हेच गणपती बाप्पा कोण, त्यांनी या जगाला काय संदेश दिला, आपण काय वागू लागलो, याचं निरूपण करणारा आजचा हा अभंग आहे. संत श्रेष्ठ मन्मथ माऊलींनी या 5 चरणाच्या माध्यमातून या जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, प्रेम कोणतं, अधर्म कोणतं, धर्म कोणतं, या सर्व गोष्टीचं ज्ञान या कीर्तनाच्या माध्यमातून आपण आज श्रवण करणार आहोत. तरुण पिढीनं हे कीर्तन ठेवलेलं आहे, म्हणून तरुणासाठी विशेष प्रेम प्रकरण रूपातील अभंग निवडलेला आहे बरं का, आहे की नाही. तरुणांचं प्रेम वेगळं आणि संतांनी देवावर केलेलं प्रेम वेगळं. या प्रेमाचं निरूपण करून या जगाला उपदेश करणारा आजचा हा 5 चरणाचा अभंग आहे. संत वेगळे आणि माणसं वेगळे. माणसामध्ये आणि संतांमध्ये फरक हा आहे, संत अगोदर अनुभव घेतात आणि मग जगाला उपदेश करतात. माणसाचं कसं आहे, 2-4 शिव्या पटकन देऊन टाकतो आणि मग म्हणतो अरे रे रे उगीच आपण त्याला शिव्या दिल्या, आहे की नाही. नंतर पश्चातापात पडतो. भैया विचार करून बोलावं का बोलून विचारात पडावं? किती वेळा बोललो मित्राला विचार करून, आहे की नाही. प्रत्येक वेळेला आईचं नाव मध्ये तुझ्या, मी म्हणणार नाही आता या गाडीवर, आहे की नाही, आहे की नाही. प्रत्येक वेळेला आईचं नाव मध्ये तुझ्या, तुझ्या, आहे की नाही. माईच्या, माई शपथ, प्रत्येक वेळेला आई असते. 2-4 शिव्या देऊन मोकळा आणि मग म्हणतो पश्चाताप करतो उगीच आपण त्याला शिव्या दिला. हेच माणसामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बघा, ज्या संतांनी आपल्याला साधा 1 गुंठा सुद्धा दिला नाही आप्पा, संत ज्ञानेश्वर महाराज घ्या, संत मन्मथ माऊली घ्या, 1 गुंठा सुद्धा 1 रुपया सुद्धा तुमच्या नावावर ठेवला नाही, पण आपण त्यांना विसरायला तयार नाहीत. पण आपल्या बाप दादांनी, आजी आजोबा पंजोबांनी आपल्या नावावर एवढ्या मोठी जमिनी लिहून ठेवल्या, त्यांचं नाव सुद्धा लक्षात नाही, आहे की नाही. आप्पा तुमच्या आजोबाचं नाव, त्यांच्या आजोबाचं नाव, त्यांच्या आजोबाचं नाव झालं म्हणले आता 3ऱ्या पिढीलाच खलास. इकडं आप्पा तुमच्या पंजोबाचं नाव इल्ला, इथंच आहे घोळा, आहे की नाही. बघा, ज्या वाडवडिलांनी आम्हाला 10-5 एकर जमीन पोट भरून खाण्यापुरतं त्या ठिकाणी दिलं, त्यांचं नाव सुद्धा आपल्या लक्षात नाही. पण ज्या संतांनी 1 गुंठा सुद्धा आपल्याला दिला नाही, त्यांचं नाव मात्र आपण विसरायला तयार नाहीत. वेडे होऊन रात्रंदिवस त्यांचं भजन करू लागलो, वेडे होऊन त्या पायी दिंडीमध्ये जाऊ लागलो. त्याचं कारण एकच आहे, आपल्या पूर्वज रक्तांनी आपल्याला जे दिलं ना ते फक्त पोट भरण्या इतकं दिलं, पण संतांनी हे दिलं या जगामध्ये शिल्लक कसं राहता येईल, या जगामध्ये शिल्लक कसं ठेवता येईल, हे आपल्याला संतांनी शिकवलं. म्हणून आपण संतांना विसरायला तयार नाही. हाच फरक संतांमध्ये आणि आपल्यामध्ये आहे. मग संत वेळोवेळी मार्गदर्शन करतात. जन्माली तू करीबा स्वहित, दारा पुत्र वित्त नये कामा. या जन्माला आल्यानंतर आपल्याला काहीतरी स्वहित करायचं आहे. बघा, या माणसाला, माणसातला माणूस, माणसातला देव बाहेर काढण्यासाठी ही भजन कीर्तन परंपरा आहे. जन्माला आल्यानंतर स्वहित केलं पाहिजे. मग जन्माला आल्यानंतर स्वहित करणं म्हणजे काय काय केलं? नानासारख्याला प्रश्न केला, तुम्हाला जन्म कुणी दिला हो? जन्माला कशासाठी आलो हो? तर नानासारख्या एखाद्या व्यक्तीचं उत्तर आलं, काय नाही म्हणले, त्या देवाला काम नव्हतं, देवानं दिलं म्हणून आम्ही जन्माला आलो. ठीक आहे, आलो, आल्यानंतर काय केलं? ते म्हणले काय नाही केलं ते विचारा, आहे की नाही. काय नाही केलं ते विचारा, आहे की नाही. बोलणाऱ्याच्या कपाळाला विभूतीचे पट्टे होते, या कानाचा त्या कानाला पट्टन गावाला चट्टा, आहे की नाही. असे बरेच प्रकरण आहेत, आहे की नाही. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, या कानाचं त्या कानाला पट्टा, गंध लावलेला होता. मला वाटलं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचा अभ्यास असणार आहे. काय नाही केलं ते विचारा. मी म्हणलं जरा विचारावंच म्हणून, या जन्माला आल्यानंतर काय काय केलंय सांगाच. तेवढ्या पब्लिक मध्ये उठून आप्पांनी उत्तर दिलं, महाराज हे बघा म्हणले, गुटक्यापासून मटक्यापर्यंत सगळ्याला टोप्या घालेपर्यंत सगळं झालंय, देशी पासून विदेशी पर्यंत सगळं झालंय, आहे की नाही.
तंबाखू पासून विमलबाई पर्यंत सगळं झालेलं आहे. आता राहिलंय काय तेवढं सांगा म्हणले. राहिलंय काय तेवढं सांगा म्हणले. मग अशांचा जन्म काही सार्थक होणार नाही. दारा पुत्र वित्त नये कामा. दारा म्हणजे काय हो? दारा म्हणजे काय सांगता येईल? इकडं तरुण पिढी. बच्चे क्या नाम है तुम्हारा? सोमेश्वर भैया. आडनाव मिटकरी. क्या बात है. तुम्हारा नाम? आतिश. वाह क्या नाम है. है की नाही? सगळे पिक्चरचे नाव झाली. आडनाव? जाधव. वाह. म्हणजे वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय. बरोबर आहे. तुम्ही भजनामध्ये येता का? येता कधी कधी तरी. है की नाही? मूड येईल तसं. है की नाही? हरिपाठ पाठ आहे इला. बरं ठीक आहे. आता एक परवा एक गाणं गाजलं आतिश भैया. त्याचं नाव? हा हा माझा वाघ. है की नाही? काय काय? पाखरा. आहे की नाही? सांगितलं त्यानं, सांगितलेलं मी माईकवर सांगल. आहे की नाही? पाखरा पाखरा आझाद केलं त्या अगोदरच आझाद आहे. उग तुला घर 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 फिरवायले. आहे की नाही? त्या अगोदरच आझाद आहे. आहे की नाही? चांगलं गाजलं, आंबट आंबट झालं. त्याच्यानंतर गाणं आलं कोणतं? आता बरं जाऊ द्या म्हणले. गाण्याचे प्रकार भरपूर माहित आहेत. हरिपाठाचं एकदा पहिलं पाठ आहे तुला? एखादी पहिली ओवी? हाच फरक आहे म्हणले. बघा इथंच संस्काराची आपल्याला गरज आहे. है की नाही? जे नाशिवंत गाणी आहेत ते आपल्याला मुखपाठ आहेत. है की नाही? बरेच गाणे आले, बरेच गाणी गेले, पण जी आपली संत परंपरा आहे, काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि याच्यामध्येच आपल्याला स्वहिद साधता येतं. दारा म्हणजे बायको, पुत्र म्हणजे मुलगा आणि वित्त म्हणजे पैसा. दारा पुत्र वित्त, बायको पैसा आणि मुलगा हे काही कामाचे नाही म्हणतात. मग आता प्रपंच सोडायचा का? सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ, विचारुनी अर्थ पाहे मनी, विचारुनी अर्थ पाहे मनी. सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ. प्रपंच सोडल्यानंतर परमार्थ होत नाही. आता दारा म्हणजे बायको. कोणती बायको सांगितली ऐका. जी पत्नी, आपला जर पती भक्तीमध्ये असेल, आपला जर पती भजनामध्ये असेल, आपला जर पती धार्मिक कार्यामध्ये असेल, त्या पतीला त्या धर्म कार्यापासून, त्या भक्तीपासून, त्या पूजा पाठ व्रत वैकल्प्यापासून अडवणारी पत्नी नको म्हणतात. कळते का? ही पत्नी इथं नको म्हणतात. कोणता पैसा इथं नको आहे? जो पैसा लोकांना दुःख देऊन कमावलेला आहे तो पैसा इथं नको म्हणतात. कोणता मुलगा इथं नको आहे? जो जन्माला येऊन मदिरा प्राशन करून व्यसनाधीन होऊन आपल्या धर्माचं पालन न करता अधर्माने वागत आहे तो मुलगा इथं नाही म्हणतात. मग कोणत्या दारा, कोणत्या पुत्राला, कोणत्या पैशाला संतांनी इथं नको म्हणलं हेही आपल्याला कळणं गरजेचं आहे. पण जी पत्नी भक्तीमध्ये आहे ती इथं मान्य आहे. जो मुलगा धर्मामध्ये आहे तो इथं मान्य आहे. जो पैसा नीतीचा आहे तो इथं मान्य आहे. आणि तेच शिकवण्यासाठी मन्मथ माऊलीनं कार्य केलं. सांगावं तरी किती सांगावं हो. दगड 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 माहितीये सगळ्यांना. दगडाला जर भस्म लावला तर त्याचा महादेव होतो. दगडाला भस्म लावला तर त्याचा महादेव होतो. त्याच दगडाला बुका लावला तर त्याचा विठ्ठल होतो. त्याच दगडाला शेंदूर लावला तर त्याचा म्हसोबा होतो. त्याच दगडाला गुलाल लावला तर त्याचा ज्योतिबा होतो. त्याच दगडाला भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो. पण माणसाला कोणता कलर लावावा जेणेकरून माणसातला माणूस जागा होईल, माणसातला देव जागा होईल? शिवनाम रूपी कलर, संस्कार रूपी कलर आपल्या जीवनामध्ये लावून घेतल्यानंतरच माणसातला माणूस या ठिकाणी जागा होऊन माणसातला देव त्या ठिकाणी जागा होणार आहे. म्हणूनच
सावध करण्यासाठी संत परंपरा आलेली आहे. अहो तुम्हा आम्हाला एक बायको आहे, एक मुलगा आहे, एक प्रपंच आहे. राजा रावणाचा इतिहास घ्यायचा झाला तर जन्माला आल्याचं सार्थक करून घेतलं. राजा रावणाला बायका किती आप्पा? आम्हाला का माहित आहे म्हणून आमचा विचारा. तुम्हाला किती आहेत? 80,000. तुम्हाला किती आहेत? ऐकू आले ना तुम्हाला व्यवस्थित? कारण आमच्या कीर्तनाला सगळे फ्यूज गेलेले. ही भानगडच आहे की नाही? कानाला ऐकू येईना, मुखानं शिवशिव म्हणता येईना, मना शिवशिव छव छव आहे की नाही? दात नाहीत तोंडात, वाजवा टाळ्या, पांगळ्यावनी टाळ्या वाजवायला आहे की नाही? आहे की नाही? काय विचारलं आहे की नाही? ऐकू येतं का? हिला आवाज वाढवा. आता तुमचा फ्यूज गेलाय, त्याला आम्ही काय करावं? आप्पा बायको किती तुम्हाला? एक का दोन? अरे बापरे, लय लाजालीत बाप्पा. दोन आहेत का? म्हणून लाजालीत काय की बाबा? बर, दुसऱ्याला विचारतो, जाऊ द्या. तुम्हाला किती विनेकरी बाबा? एकच आहे ना? किती वर्ष झाला अंदाजे लग्न होऊन? एवढी याददाश्त खराब होत्या लग्नात पडलं की, आहे की नाही? किती? 35 वर्ष. हा, तेव्हा मंडप होते का असे चवाळे मारून होते लग्न? हात पट्टी वाघ वा. मग तेव्हा जेवणामध्ये खीर होती का बुंदीचे लाडू? ल्यापशी कडी. वा, बरंच ध्यानात ठेवलं आपण, आहे की नाही? हा, बरं तुमच्या मनावर झालंय का आई बापाच्या मनावर? वार माझं वाघ, खरं बोलावं बघा. तुमचं सगळ्यात जास्त प्रेम तुमच्या आईवर का बायकोवर? खरं बोला ना. वा, क्या बात आहे. नाहीतर असंच प्रश्न विचारला आणि तेवढ्या पब्लिक मध्ये उठून असंच आप्पाने म्हणल्यासारखं आईवर प्रेम करतो म्हणले, पण आप्पा तुमचं नाही सांगत, आहे की नाही? त्यांची बायको कीर्तनाला आलती, ती वठातल्या वठात बोलायला लागली, महाराजांना सगळं कळतं बरं का, मुडद्या चल घरला म्हणली. तुमची नाही बरं का? हा, तुमची म्हणणारच नाही. आले कीर्तनाला? नाही कीर्तनाला आले की नाही? आले ना? झोपलो घरी. मग मग हाय तुमचा नंबर, आहे की नाही? हा, सगळ्यात जास्त प्रेम मी माझ्या आईवर करतो म्हणल्यानंतर बायकोनं ओठातल्या ओठात बोलायला सुरुवात केली. चल म्हणली मुडद्या, तुझा आज मुडदाच आहे म्हणली. घरी गेले, जेव्हा मुसळ काढला आणि जेव्हा पाटीत 3 मारायचे, असा मार द्यायला सुरुवात केली मुडद्या. तेवढ्या कीर्तनामध्ये माझं नाव न घेता आईचं नाव घेतलं. आई मरून गेल्या 10 वर्ष झाले. बस म्हणली, आता मुडद्या गाडीत जाऊन खात मी चालली उद्या माहेरला म्हणली. तुमचं नाव आहे की नाही? तुम्ही करेक्ट सांगितलं. तुमचे त्यांनी पण समजून घेणार आहेत. बर, प्रपंचात सुख आहे की परमार्थात सुख आहे? वार माझं वाघ, उद्यापासून येतो माझ्या सोबत. बघावर का साक्षीदार एवढे सगळे जण आहेत. वाह, मालकिनीची परवानगी. वाह, क्या बात आहे. असा पट्ट्या वाघ कीर्तनात लागतो बर का. बर, परमार्थात सुख आहे म्हणतात, प्रपंचात सुख नाही म्हणतात. सोडायलाही तयार झाले. तुम्हाला एक पत्नी, राजा रावणाला किती पत्नी ती काय माहित नाही बाबा आपल्याला, आहे की नाही? आम्हाला एक होती, बाकीचं काय माहिती नाही बाबा, आहे की नाही? 80,000 बायका, 1.25 लाख नातू, आहे की नाही? आणि 1 लाख पुत्र. एवढा प्रपंच राजा रावणाचा होता. पण जीवनामध्ये भक्ती संपन्न केली, भक्ती जिंकली आणि या संसारामध्ये परमार्थावरती विजय प्राप्त केला. आणि 33 कोटी देव बंदी खाण्यात ठेवण्याची ताकद कोणामध्ये होती? राजा रावणामध्ये, आहे की नाही? राजा रावणाने 33 कोटी देव बंदी खाण्यात ठेवण्याची ताकद आपल्या जीवनामध्ये ठेवली. 80,000 बायका असताना राजा रावण जेव्हा सिंहासनावरती बसलेला असायचा तेव्हा एक बायका यायच्या, पण डोक्यावरचा पदर सुद्धा खाली पडू दिला नाही. काय पडू दिला नाही? पदर. कलसे शिवकथेत सांगून गेलतो ना जाताना, आहे की नाही? रात गई बात गई म्हणालो तुम्ही, कथा गई हमारी, आहे की नाही? कथेमध्ये सुद्धा 10 नियमामध्ये विषय होता, आहे की नाही? पदर सुद्धा पडू देत नव्हता, चेहरा सुद्धा दाखवला नाही. तिथून पुढं बोलणं तर दूरच राहिलं, साधा खोकला सुद्धा आला तरी राजा रावणाच्या समोर येत नव्हता. एवढी ताकद
त्या राजा रावणामध्ये होती, त्या प्रपंचाचा पाया त्यांनी त्या ठिकाणी पक्का केला होता. तुम्हा आम्हाला ब्राह्मण बुवा एका लग्नामध्ये 5 मंगलाष्टिका म्हणून सावध करतात, है की नाही. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा शुभ मंगल. गावातले लोक म्हणतील कुठं चालले लग्न, चला जेवायला. नसलेली पंचायत आमच्या तरुणांच्या गळ्यात, आहे की नाही. मग शेवटला म्हणतात महाराज आता तरी आता सावधान समय चित्ती स्मरा शंकरा शुभ मंगल. वाजवा म्हणले. चला कळालं का? नाही कळालं. आमचा नवरदेव कसा आहे बघा. नवरी जर उंचीला बुटकी असली तर हार घालायच्या टायमाला कमरत वागते, पण नवरीला ताप होऊ देना, आहे की नाही. आणि नवरी जर उंचीला मोठी असली तर टाचा वर करून उभारतय, पण नवरीला त्रास होऊ देना. आमचा नवरदेव पायात बूट घालून बुटा सहित मारुतीच्या छाताडावर जाते आणि मारुती देवळातून विचारते आता बरं वाटतंय, पण जेव्हा 4 जणांच्या खांद्यावरून जाशील ना तेव्हा माझ्या पुढूनच जाशील. आणि जेव्हा माणूस 4 जणांच्या खांद्यावरून हनुमंतरायाच्या पुढून जातो तेव्हा हनुमंतरायामधून विचारतो का रे बाबा बरं होतं का नाही रे बाबा, आहे की नाही. अरे संसार संसार, अरे संसार संसार, अरे संसार संसार, जस कबशीच घर बशी बशी आराम शिर कप फिरे गर गर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटका मग मिळते भाकर. अरे संसार संसार, अरे संसार संसार जस कबशीच घर देतो दुःखाला नकार न सुखाला होकार, आहे की नाही. या संसारामध्ये ज्यावेळेस आपण पुढे 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 जाऊ त्यावेळेस आपल्याला यातना सहन कराव्या लागतात. म्हणून गणपती बाप्पांच्या या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला आदर्श घ्यायचा आहे. गणपती बाप्पा कोण? गणपती बाप्पांनी आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून काय आदर्श घ्यायचं शिकवलेलं आहे बघा. या तरुण पिढीला गणपती बाप्पांची पूजा करता आली पण सन्मान करता नाही आला बरं का. ज्यावेळेस मिरवणूक होते त्यावेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन करत असताना गणपती बाप्पांना पाण्यामध्ये कसं टाकतात हो. काही जण फेकून देतात, काही जणांचे गणपती मध्ये जाता जाता फुटून तुटून जातात. ही आपली संस्कृती नाही. गणपती हे बुद्धीचं दैवत आहे. गणपतीकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, है की नाही. पार्वती नंदन, पार्वतीच्या मळापासून उत्पन्न झालेला हा श्री गणेश आहे. या गणेशानं या जगामध्ये, या जगाच्या पाठीवर मोठं होण्यासाठी आणि जगामध्ये पहिल्या नंबरला माझा विवाह व्हावा यासाठी आई वडिलांच्या आज्ञेनं पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि आमचं लेकरू आई वडिलांना पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावते, है की नाही. त्याच लग्नासाठी गणपती बाप्पांना पृथ्वीला प्रदक्षिणाला घातली, पण आमचं लेकरू याच लग्नासाठी पळून जाऊन जाण्यासाठी आमच्या आई वडिलाला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावतं, है की नाही. मग आपण इकडे गणपती बाप्पांची स्थापना करून त्याचं विसर्जन करून इकडे कितीही होणार नाही. म्हणून जो संदेश या ठिकाणी गणपती बाप्पांना आदर्श रूपाने आपल्या समोर ठेवलेला आहे तो आदर्श घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जगायचा आहे. जन्मालिया तू करिवा स्वहित दारा पुत्रवित्त नये कामा. मग या जन्माला आल्यानंतर स्वहित साधण्यासाठी संत शिरोमणी मनमत माऊलींनी मार्ग दाखवला. या मार्गाने गेल्यानंतर कसलेच धोके नाहीत, है की नाही. या मार्गाने गेल्यानंतर
कसलंच संकट नाही, शेवटी कैलासाची प्राप्ती करून देणारा हा धोपट मार्ग आहे. या मार्गाने तुला जाऊन तुझ्या जीवनाचं सार्थक करायचं आहे, म्हणून संत मार्ग दाखवतात बघा. आणि जर संतांच्या मार्गावर आपण नाही गेलं तर दुःख काय होतं त्याचंच एक उदाहरण सिद्धांतांच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. बीड पर्यंत जाताना एक 4-5 गावं लागले पाहिजे. लागतात का? बीड पर्यंत जाताना लागतात ना? हा चला. लोणी घाटचा मुलगा आहे आणि बीडचा जावई झाला. संत मार्ग दाखवतात, त्या मार्गावरती जर नाही गेलं तर काय दुःख होतं कोल्हे नाना ते ऐकायचं आपल्याला बरं का. लोणी घाटचा मुलगा आहे आणि बीडचा जावई झालेला आहे. ही आत्ताची गोष्ट नाही महाराज, फार वर्षापूर्वीचे, जेव्हा लाईट नव्हती, गाडीची व्यवस्था नव्हती, मोबाईल टॉर्च नव्हता, फक्त कंदिलीची व्यवस्था होती. मग त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता, चोऱ्या होऊ लागलेल्या होत्या. आईनं सांगितलं बाबा दुष्काळाचे दिवस आहेत, थोडं चापून चोपून जा. चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत, थोडं चापून चोपून जपून जा. एवढाच शब्द लक्षामध्ये ठेवला आणि हे भोळवट स्वभावाचा मुलगा बीडला चालत निघाला. जावाई, लाडाचा जावाई गेलाय कुठं? आतिशबाया कुठे गेलाय? लाडाचा जावाई गेलाय हा सासरवाडीला. असलं पाठ राहते लेकरावाला. जावाई निघाला. आईनं कसं जायला सांगितलंय? चापून चोपून जायला सांगितलंय. म्हणून तो या झाडाच्या माग लप, त्या झाडाच्या माग लप, चापून चोपून निघाला. आईनं तसं सांगितलं नव्हतं, फक्त शब्दाचा गैरशब्द केला म्हणून दुःख भोगावं लागलं. आईनं सांगितलं चापून चोपून जा, म्हणून या झाडाच्या माग लप, त्या झाडाच्या माग लप. असं करत 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 तो लाडाचा जावाई बीडकडल्या दिशेने निघाला. लोणी घाटच्या बाहेरचं गाव, पहिलं येणारं गाव बीडकड जाताना कोणतं? हा गोलंगडी. काय गावाचे नाव सुंदर आहे हे की नाही. गोलंगडी. गोलंगडीला दिवस मावळाला निघालेला हा मुलगा गोलंगडीला रात्री 10:30-11च्या दरम्यान भल्या मोठल्या पाटलाच्या घरातली चोरी झाली होती. आणि हे असे आपले आप्पा आहेत ना, असे पैलवान काट्या घेऊन कंदिली घेऊन कोणाला शोधायले? चोरायला. आणि ह्याला आईनं कसं जायला सांगितलंय? चापून चोपून. ही शहाणं निघालं या झाडाच्या मागलप, त्या झाडाच्या मागलप. असं करता करता ती कोणची लंगडी, गावाचं नाव आहे त्या गावापर्यंत गोलंगडी का? हा, गोलंगडी मध्ये 9-9:30च्या दरम्यान पोहोचला आहे की नाही. चौकामध्ये, चौकाच्या बाजूला एक झाड होतं, त्या झाडाच्या मागे दडून लपलेला होता. चापून चोपून निघाला. मग पाटलाच्या घरातली चोरी झाली म्हणून पैलवानं कंदिली घेऊन, आहे की नाही, कंदिली घेऊन काट्या घेऊन निघालेले आहेत. शोधू लागले कुठं चोर शोधतोय का, कुठं चोर दिसतोय का. बघता 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 या कंदिलीच्या प्रकाशामध्ये झाडाच्या मागं लपलेला तो लाडाचा जावाई बीडचा लोणी घाटचा मुलगा दिसल्याबरोबर सापडलं म्हणले की लगेच मारायला सुरुवात केली. हा, काट्याने जेव्हा पाठीत मार द्यायला सुरुवात केली, हो थांबा थांबा, मला कशासाठी मारताय? मी लोणी घाटचा मुलगा आहे, बीडला चाललेलो आहे, माझ्याकडे बघा ना. अरे बापरे, तू आहे होय? अरे येड्या, असं जायचं असते का म्हणले लपून छपून? कोण सांगितलं तुला असं जायला? ते म्हणले मला काय माहिती नाही बाबा, हे माझ्या आईनं सांगितलं मला चापून चोपून जायला, म्हणून मी असं करू लागलो. आता काय करू? ये बघ येड्या, आता असं जर पुढे गेला तर तुला मार खावा लागेल म्हणले. आता आईनं म्हणलेलं सोड म्हणले, मी म्हणतो ते ध्यानात ठेव म्हणले. आता नवीन नवीन गाणे निघालेत ना, गाणे फिडे म्हणत दुष्काळाचे दिवस आहेत, हर्रे हुर्रे म्हणत निघायचं म्हणले. असलं कुठं असते का म्हणले, शांत गुपचूप जायचं नाही म्हणले. ठीक आहे, आईनं सांगितलेलं तिथंच सोडलं आणि त्या गोलंगडीच्या लोकांनी सांगितलेलं मध्यानात ठेवलं. हरे होरे ललाली लाला म्हणत निघालं. काय म्हणत निघालं? ललाली लाला, आहे की नाही, असं म्हणत निघालं. गोलंगडीच्या पुढचं गाव डायरेक्ट चौसाळा. वा, चौसाळ्याला पहाटे तांबडं फुटायच्या वेळेला पारद्यानी जाळं टाकलं होतं. कशाला? कशाला? हरण धरायला, आहे की नाही. पहाट तांबडं फुटायच्या वेळेला जाळं लावलेलं होतं. असा उजेड 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 पडणार, हा लाडका जावई हर्रे हुर्रे ललाली लाला म्हणत चौसाळ्यापर्यंत पोहोचला.
तिकडून 14-15 हरणाचं कळप येऊन त्या जाळ्यामध्ये अडकणार. एवढ्यात हे पोरग तिथं पोचलं. हा रे कवा कवा डोळा लागते म्हणून झटके द्यावं लागते असं की नाही. हरे हुर्रे म्हणल्या म्हणल्या हरणाचं कळप पिचकलं आणि इकडे तिकडे धावू लागलं. कसं बस एकच हरण त्या जाळ्यात अडकलं. पारधी लोकांना राग आला. त्यांनी त्यांचे शस्त्र काढले जेव्हा या पोराला मारायला सुरुवात केली पाटीत. हा बास म्हणले आता. हो पारधी बुवा मला कशासाठी मारताय, माझी काय चूक. अरे येड्या कसलं मोठं आमचं नुकसान केलंस तू. काय केलं बघ बघ. 14-15 हरणाचं कळप आलं होतं. तुझ्या हर्रे हुर्रे म्हणण्यामुळं सगळे हरण उडून गेले आणि एकच हरण शिल्लक राहिलं. येड्या तू किती मोठं नुकसान केलं. याच्यात माझा काही दोष नाही हो. त्या गोलंगडीच्या गावातल्या लोकांनी सांगितलं ते ऐकलं हो मी. माझी काय याच्यात चूक. आता जर असं म्हणला तर पुढं सुद्धा मार खावा लागेल. त्यांनी म्हणलेलं तिथंच सोड आणि मी काय म्हणतोय तेच ध्यानात ठेव म्हणले. ठीक आहे ठेवतो ध्यानात. बोला काय म्हणू आता. म्हणले हरण किती अडकले, किती अडकले. एक. आता एक ध्यानात ठेवायचं म्हणले. एक अडकलं दुसरं बी अडकू दे. एवढं म्हणत चलायचं म्हणले. आता बाकीचं काय बोलायचं नाही म्हणले. एक अडकलं दुसरं बी अडकू दे. पाऊस त्या ठिकाणी सुरू होता. चौसाळ्याच्या पुढलं गाव जाऊ द्या मांजर सुंबा आहे की नाही. हा मांजर सुंबा. मांजर सुंब्याला आता काय रस्ते झालेले आहेत. तेव्हा रस्ता नव्हते. असे गुडघ्याला गुडघ्याला एवढेले खड्डे पडलेले होते. आणि सकाळी 8 वाजता एक नोकरदार आपल्या ड्युटीवर जात असताना नजर चुकीनं खड्ड्यात मोटरसायकलचा पुढचा चाकच अडकला. सकाळच्या 8 वाजता अडकला होता. 11 वाजले तरी निघच ना. ती बिचारा परेशानी होत. त्याच्या गाडीला सतत पोलिसाची काठी राहायची बर का. ही एरिया थोडासा भीतीदायक आहे म्हणून आहे की नाही. याला मंत्र कोणता दिलता. एक अडकलं दुसरं बी अडकू दे. हे म्हणत निघालं आणि त्या मोटरसायकल वाल्याच्या जवळ जाऊन पाठीमागं हात करून म्हणाले एक अडकलं दुसरं बी अडकू दे. एक अडकलं दुसरं बी अडकू दे. ती म्हणलं ही माझ्या मागे आधीच पिढा लागली आणि ही महापिढा कुठून आली म्हणली. स्टँड मारलं खाली उतरलं काठी बाजूला काढलं जेव्हा पाटीत. अहो मला कशासाठी मारताय, माझी काय चूक. येड्या सकाळी 8 वाजल्यापासून इथं मी परेशानी होतोय आणि तू महापिढा घेऊन कशासाठी आलास बाबा. एक अडकलं दुसरं बी अडकू दे. तर एक चाक निघना. मग आता काय 2 जण मिळून चाक बाहेर काढू म्हणली. दोघांनी मिळून चाक बाहेर काढला. मग आता जाऊ ना मी. आता जर पुन्हा असं म्हणला तर मार खावा लागेल म्हणले. आता एक ध्यानात ठेव म्हणले. हे कोण सांगितलंय तुला. त्या मागच्या लोकांनी सांगितलं होतं म्हणले. मग आता काय ध्यान ठेव. एकच ध्यान ठेव म्हणले. आता एक निघालं दुसरं बी निघू दे. म्हणजे एक टायर निघालं दुसरं बी निघावं म्हणले. एवढं ध्यानात ठेव म्हणले. लाडाचा जावाई बीडच्या शिवाजी चौकात पोचला. बीड मध्ये भल्या मोठ्या घराण्यातील महिलेचं निधन झालं होतं. धन निधन. निधन म्हणजे वर गेली होती. 5 किलोमीटर अंतयात्रा सजलेली होती. राम नाम आहे की नाही. राम नाम सुरू होत आणि याला कोणता मंत्र दिलता. एक निघालं दुसरं बी निघू दे. मंत्र दिला होता. हा मंत्र घेऊन तो बीडच्या शिवाजी चौकात पोचणार. तिकडून तिरडी येणार. असंच वाजलत. तिकडून तिरडी येणार आणि ह्या शाळा तिथं गेलाय आणि त्या तिरडीकडे बघू बघू बनायलाय. एक निघालं दुसरं बी निघू दे. एक निघालं दुसरं बी निघू दे. बीडचे लोक म्हणले अगोदरच आमच्या माग शनी लागले आणि ही महाशनी कुठून म्हणले. रोज एक चालले म्हणले. घालवता जीव कंटाळला म्हणले. थोडं थांबा म्हणले. तिरडी खाली ठेवा म्हणले. तिरडी खाली ठेवून जेव्हा पैलवानं बाहेर आले जेव्हा मार द्यायला सुरुवात केला. अहो याला उचला तिरडीवर ठेवा म्हणले. ती खाली घ्या म्हणले. शिवहार
कसं सांगितलं होतं जायला? चापून चोपून सांभाळून जायला सांगितलं होतं. आईचा जर शब्द व्यवस्थित ध्यानात ठेवला असता तर एवढा मार खावा लागला असता नाही ना. म्हणून संत आपल्याला वेळोवेळी या अभंगाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, प्रवचनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून मार्ग दाखवतात. बाबा, या जन्माला आल्यानंतर स्वहित साधण्यासाठी हा मार्ग आहे. कोणता? भक्तीचा मार्ग आहे, निष्काम भावनेचा मार्ग आहे. त्या मार्गाने जर तू त्या भगवंताला शरण गेलात तर तुला कुठलंच दुःख येणार नाही, कुठल्याच यातना सहन कराव्या लागणार नाहीत. शेवटी सुखाची प्राप्ती होऊन शेवटी कैलासाचा अधिकारी होणार आहे. त्यासाठी या जन्माला आल्याचं सार्थक करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर संत श्रेष्ठ मन्मथ माऊलींनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. हो निष्काम होनी शिवनाम उच्चारी, हो निष्काम होनी शिवनाम उच्चारी, हो निष्काम होनी शिवनाम उच्चारी, धरणी अंतरी दृढ प्रेम, निष्काम होनी शिवनाम उच्चारी, हो संत श्रेष्ठ मन्मथ माऊलीने देवावर प्रेम केलं. या जन्माला आल्याचं सार्थक जर कशामध्ये असेल तर ते भक्तीमध्ये आहे, ते परमार्थामध्ये आहे, ते धर्मामध्ये राहण्यामध्ये आहे. आणि ही भक्ती करत असताना निष्काम सांगितलेली आहे. निष्काम म्हणजे मनामध्ये कुठलाही काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार नसला पाहिजे, आहे की नाही. अगोदर अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे तरच आपण भगवंताच्या सेवेला पात्र होणार आहोत. तिकडे बाहेर जगाला दुःख देऊ लागलो आणि इथं मंदिरामध्ये येऊन जयदेव जयदेव म्हणू लागलो आणि भगवंताच्या जर कृपेचा अधिकार प्राप्त व्हावा अशी अपेक्षा केलो तर आपण जीवनामध्ये कधीच सुखी होणार नाही. फक्त भक्ती करत असताना करेक्ट असावी. आरती तुमच्याकडे येते, आरती झाल्यानंतर त्यावेळेस आरतीमध्ये काही तरुण आहेत, सर्वजण आपण आरतीमध्ये सहभागी होतो. आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपवरती आरत्या बऱ्याच करेक्ट स्वरूपामध्ये, अकरेक्ट स्वरूपामध्ये व्हायरल होऊ लागल्या. आमच्या तरुणांची आरती जर पाहायची झाली, आहे की नाही, लंबोदर पितांबर, तर सांगा बरं मला करेक्ट आरती सांगता आली तर.
हा भैया चॉकलेटी काय नाव? सहादेव. बस सहादेव म्हणजे सहा देवाचं तुम्ही रूप आहे. वा आहे की नाही? शहादेव. वा सहा सहा एकच आलं. चला लंबोदर पितांबर फळीवर हा फळीवर वंदना. वा क्या बात आहे. चला ठीक आहे त्याच्यासारखं घेऊ आहे की नाही? लंबोदर पितांबर फळीवर वंदना सरळ सोंड वक्र दासरामाचा वार माझा वाघ. आणि सजनी कुठं आहे? सजना इथं आहे. सजनी आहे की नाही? हेच आपल्याला कळालं नाही आहे की नाही? फळीवर वंदना फळीच्या वर वंदनाला ठेवलंय आणि वाट पाहे सजना आहे की नाही? सजनी आहे की नाही? बघा या आरतीमध्ये कितीतरी आपल्याला त्या ठिकाणी चुका होऊ लागलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण कुठेतरी चुकू लागलो म्हणून गणपती बाप्पांच्या आपण कृपेला प्राप्त होत नाहीत आहे की नाही? आहे की नाही? घालीन लोटांगण हे म्हणत असताना काय करता तुम्ही? हा घालिंग लोटांगण वंदिन चरण हे म्हणत असताना तुम्ही काय ऍक्शन करता? गोल गोल फिरता आहे की नाही? तुम्हाला तिनं गोल गोल फिरवले म्हणून तीन मी गोलच फिरणार आहे की नाही? घालीन लोटांगण याचा अर्थ काय हो? घालीन लोटांगण म्हणजे काय? घालीन लोटांगण वंदिन चरण आहे की नाही? लोटांगण घालून त्या भगवंताचं चरणाचं दर्शन घ्यायचं आपल्याला. असं फिरायचं आणि म्हणूनच आयुष्यभर तुम्ही फिरू लागलात. नुसता अर्थच कळाला नाही, कुणी सांगितलंच नाही आहे की नाही? घालीन लोटांगण गोर गोर फिरून आपण फिरू लागलेलो नाही. घालीन लोटांगण म्हणत असताना चटकन साष्टांग नमस्कार घेऊन त्या भगवंताच्या चरणाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे. लंबोदर पितांबर फणीवर बंधना फळीवर वंदना नाही फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिमैना महिना का नाही ना? ती जागा हरिनामाची शाळा शिवनामाची शाळा. इथं कसं नाचायचं आहे? गावो नाचू आनंदाने 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 पाहू कैलासीचे केने गावो नाचू आनंदाने पाहू कैलासी गावो नाचू आनंदाने गावो नाचू आनंदाने गावो नाचू आनंदाने इथं या नामामध्ये नाचा. इथं लाजायची गरज नाही. सांडोनी आळस लाज अभिमान करावे भजन प्रेमानंदे है की नाही? दळवी पुढे नाचता नाचता आपण आपलं आयुष्य वाम मार्गाकडे घेऊन चाललो. मदिरा प्राशन केलं है की नाही? गुटखा विमल तोंडामध्ये धरून नाचू लागलो. हेच आदर्श गणपती बाप्पांना किती वाईट वाटत असेल. आणि एवढं बघून गणपती बाप्पा इथं बसला असेल का? इथं असेल का? मूर्तीमध्ये आहे पण तुम्हाला वाटते गणपती बाप्पा अशा ठिकाणी असेल? कदापि येणार नाही. जोपर्यंत तुमची भक्ती शुद्ध होणार नाही तोपर्यंत गणपती बाप्पा या ठिकाणी येणार नाही. अंतकरण शुद्ध पाहिजे. बाह्यरंग शुद्धीसाठी अनेक साबण आहेत आहे की नाही? तुमचं आंघोळीचं साबण आंघोळीचं साबण लक्स. वा इकडे बाबूराव तुमचं संतूर. क्या बात आहे. इकडे टोपीवाले संतूर पिंटू वा संतूर. वा इकडे चॉकलेटी सहादेव कोणचा संतूर. क्या बात आहे. आतिश दादा संतूर. वा इकडं संतूरवर लय प्रेम दिसाले आहे की नाही? बाहेरंग शुद्धीसाठी अनेक साबण आहेत आहे की नाही? लक्स आहे हमाम आहे डेटॉल आहे संतूर आहे की नाही? अजून एक दिवाळीला येतं त्याचं नाव काय? मोती. हा मोती आहे. वा बरंच माहिती आहे आपल्याला आहे की नाही? आहे की नाही? मोतीचूर लाडू म्हणून ध्यानात ठेवलेला आहे. हे बाहेरंग शुद्धीसाठी बरेच साबण आहेत. अंतरंग शुद्धीसाठी एकच साबण आहे त्या भगवंताचं नाम आहे की नाही?
सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे माय माझे, घेई घे वाचे माय माझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. त्या भगवंताचं नाम अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे आणि त्या नामानेच आपला अंतरंग शुद्ध होणार आहे. आणि त्या शुद्धीसाठी निस्वार्थ भावनेनं निष्काम होवनी शिवनाम उच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम. संतांनी देवाला आय लव्ह यू म्हणलं आणि आम्ही कोणाला आय लव्ह यू आणि एका ताटात. आता दोघ जण आपण प्रेम या शब्दाचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आपण आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून. संतांनी अभंगच प्रेमाचा निवडलेला आहे की नाही. निष्काम होवनी शिवनाम उच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम. मनामध्ये दृढ प्रेम धरायचं आहे. पण कोणाबद्दल भगवंताबद्दल आहे की नाही. देवानी आणि संतांनी या जीवनामध्ये संत आणि देव एकरूप झाले त्या प्रेमळ अंतिकरणीच्या भक्तीच्या बळावर आहे की नाही. प्रेम या शब्दाचा अर्थ आहे बघा, प्रेम वेगळं आणि मोह वेगळा. प्रेम म्हणजे काय? स्वतंत्र राहणं, ज्याला बंधनामध्ये बंधन नाही. राधा आणि कृष्णांचं प्रेम आपण सिरियलच्या माध्यमातून मालिकेच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्या दोघांनी एकमेकाला बंधनामध्ये ठेवलं का? हो, नाही ठेवलं. बंधनामध्ये ठेवलं असतं तर राधा आणि कृष्णाचा विवाह झाला असता आहे की नाही. श्रीकृष्ण परमात्म्याने अख्खा आयुष्यभर त्या राधेवरती दृढ भावनेनं निस्वार्थ प्रेम केलं आणि या जगामध्ये लौकिक झालो. तुम्ही आम्ही तरुण पिढी क्षणिक सुखासाठी क्षणिक शारीरिक सुखाच्या पाठीमागे लागून या प्रेमाची अवहेलना करू लागलो आणि या प्रेम शब्दाचा विध्वंस झाला. या प्रेम शब्दाचा अर्थ, या आय लव्ह यू शब्दाचा अर्थ आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आय लव्ह यू एका ताटात जीव आहे की नाही. आणि पळून जाऊन लग्न करून घेऊ, आई वडिलांचं नाव घालू आणि जीवन उद्ध्वस्त करून घेऊ. एवढं कळायला पाहिजे बरं का. आय लव्ह यू एका ताटात जीव, पळून जाऊन लग्न करून घेऊ, आई वडिलांचं नाव घालून जीवन उद्ध्वस्त करून घेऊ, हेच आय लव्ह यू आहे की नाही. आज लव शब्दाचा अर्थ सांगून जाणार आहे. करायचं की नाही तुम्ही ठरवा. यल म्हणजे लॉस ऑफ मनी. याच्या खिशात एक दमडी राहीना तिच्या बरोबर असताना. लॉस ऑफ मनी, सतत पैसा खर्च होतोय. ओ एलच्या पुढलं ओ म्हणजे आउट ऑफ माइंड. हे कवाच माणसात राहीना, सारखं मोबाईल मध्ये. पाटचे 3 वाजले तर याला कळणार. तिकडूनच पिल्लू म्हणते 3 वाजले झोप बाबा आता आहे की नाही. ओ आउट ऑफ माइंड, माणसात माइंड राहत नाही. त्याच्या पुढचं काय आहे? वेस्ट ऑफ टाइम. टाइम आपला त्याच्यामध्ये एवढा निघून जातो की आपलं करिअर, आपलं जीवन, आपले आई वडील, आपले संस्कार याच्यापासून आपण दुरावलो जातो. वेस्ट ऑफ टाइम त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. आणि शेवटला राहिलं काय? ई म्हणजे एंड ऑफ लाइफ. दिल टूट गया हम मर जाएंगे तेरे प्यार में, एक नहीं. जीता था जिसके लिए मरता था, एक ऐसी वो लड़की थी जिसे मैं. आणि पुन्हा काय म्हणते माहितीये का? पाखरा. याच्यातच आपलं आयुष्य बर्बाद झालं. पाखरू पहिलंच आजाद असते, फक्त त्याच्या वेळेचा त्या ठिकाणी तो उपयोग करून घेत असते. म्हणून आज तुम्ही गणपती बाप्पांचा या ठिकाणी आदर्श घ्या. ज्या गणपती बाप्पांनी आई वडिलांचं नाव या 3 लोकांमध्ये त्या ठिकाणी कार्यरूपाने त्या ठिकाणी गाजवलं, त्या गणपती बाप्पांचे संस्कार आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. त्या गणपती बाप्पांना आपल्या आई वडिलांचं नाव कधीच जाईल असं वागलं नाही. बुद्धीचं दैवत आहे. बुद्धी यावी यासाठी गणपतीची स्थापना आहे. लक्षात ठेवा. बुद्धी जावी म्हणून नाही, पण आजकाल तरुण पिढी बुद्धी जावी म्हणून गणपतीची स्थापना करायली. गणपतीची इकडे स्थापना आणि बुद्धी दुसऱ्या मार्गाकडे नाही. बाबा
त्या गणपतीकडे बघून आपण बुद्धीचं दैवत आहे, कुठेतरी या तरुण पिढीला चांगली बुद्धी यावी याच्यासाठी गणपतीची स्थापना आहे. विसर्जनाला एखादं कीर्तन ठेवा, एखादं नामस्मरण ठेवा, एखादा अन्नदानाचा कार्यक्रम करून एकदम सुटेबल अशा पद्धतीनं, शास्त्रीय पद्धतीनं त्या पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन करा. अन्यथा वरून फेकून देऊन गणपतीचे तुकडे होतील आणि त्याचं पाप आपल्यासह आपल्या गावाला लागेल. अशी त्या गणपतीची अवहेलना करू नका. आणि त्याची संगत, देवाची संगत जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत आपल्याला ही बुद्धी येणार नाही. मित्रांच्या संगतीमध्ये जायचंय, पण कोणत्या? चांगल्या. वाईट मित्रांच्या संगतीमध्ये नकोय. एखादा मित्र एक बाटली लावत असेल तर दुसऱ्या मित्राने त्याला थांबवलं पाहिजे, अन्यथा त्यानं एक मारले मी 2 घेणार म्हणणारा नकोय, आहे की नाही? एखादा मित्र वाम मार्गाला चाललेला आहे, नको ते करू लागलेला मी त्याच्यापेक्षा दुप्पट करेन असं म्हणणारा मुलगा नकोय. मित्र असावा जीवनामध्ये, एक सच्चा मित्र आणि एक सच्ची मैत्रीण असावी. हे मी प्रत्येक शिवकथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो. त्याचं कारण काय आहे? मनातलं ओझं कमी करण्यासाठी एकतरी मैत्रीण असावी लागते, आहे की नाही? पण ती मैत्रीण योग्य मार्ग दाखवणारी असावी लागते. सासू सुनेचं भांडण तुमच्या इकडे होतं का नाही? किती सासा कीर्तनाला आलेत? हातवरी करा. चटकन सासा. अगमाय, आहे की नाही? कोणीच हात करणार. एक तरी आहे बाबा माझी आई. वा वा वा, बोला बोला, मी तुमच्या लेकरासारखं आहे, काही अडचण नाही, आहे की नाही? किती सासा आहे तिथं? हातवरी करा चटकन. क्या बात है. 2 4 6 8 10 12. पाठीमागे एक चष्मेवाली सुद्धा आहे. वा, तीच जरा खनकी वाटायली बाबा. बर, सुना किती जण आलेत? हातवरी करा. सुना सुना. वा, सुना 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 बक्कळ आहेत, तेवढेच आहेत. पण तुमचं सांग ना बाबा, मला माघारी जायचंय, आहे की नाही? तुमचे चेहरे बघून तर वाटायले तुम्ही साक्षात पार्वती माई सारख्या गुणवान आहेत, आहे की नाही? तुमचं नाही सांगत. एका गावामध्ये सासू सुनेचं भांडण सुरू आहे. बघा, सुनबाई नवीन नांदायला आलेली आहे, कोली नाना, आणि एका महिना झालं सासू त्या सुनेला टाकून बोलू लागली, शिवेगाळ करू लागली. तिनं एक बोललं की यानं 2 बोलावं, असं करत करत भांडण विकोपाला जायचं. आणि मग त्याच गावामध्ये शिवकथेचं आयोजन झालं. आणि मैत्रिणी कशी असावी हे सांगायलो मी. नव्या सुनाच्या काही मैत्रिणी जमा झाल्या. शेजारी लगेच मैत्रिणी होतात, महिलांचं खूप अवघड आहे की नाही? लगेच मैत्रिणी तयार झाल्या आणि त्या मैत्रिणीने सांगितलं, बघ गावामध्ये शिवकथा सुरू आहे, ते महाराज भविष्य बघतात आणि त्यांच्याकडे जाऊन तू सासूवरती काहीतरी उपाय बघ, गप्प बसायला बघ. म्हणल्यानंतर आहे की नाही, असलं घराणं तुम्ही घेऊन येता, करेक्ट आहे. महाराजांकडे, देवाकडे तुम्ही असलंच घराणं घेऊन. नारळ किती रुपयाचा? 20. आणि मागणं किती रुपयाचं? 20 लाख रुपयाचं मागणं. आणि नारळ 20 रुपयाचा. पावला तर त्याच्याच बोकांडी. पावला रे बाबा म्हणते. आणि चांगला निघाल तर एवढा तुकडा त्याच्या अंगावर, बाकीचं घरला. वारे हुशार प्राणी. ती देव आहे, तुम्ही माणसं आहेत, ती देव आहे की नाही? म्हणून बघा, देवाची भक्ती करत असताना निस्वार्थ असली पाहिजे, आहे की नाही? आपल्याला एवढं आणि देवाला एवढं असं म्हणल्यानंतर चालणार नाही. तुम्हाला 1 चपाती लागते, देवाला नैवेद्य किती? चिपटी, आहे की नाही? किती चतुर प्राणी आहे बघा, आहे की नाही? असं चालणार नाही. मग भविष्य बघत असताना आमच्या महिला मंडळाला जास्ती नाद असतो, महाराजांकडे, देवाकडे नवस बोलावे, आहे की नाही? म्हणून एक सासूबाई सुनबाईला घेऊन महाराजांचं दर्शन घ्यायला आली. सुनबाई होत्या 4 महिन्याच्या गर्भवती, आहे की नाही? आणि त्या सुनबाईला पायावर घालण्यासाठी सासू मंदिरात आली. महाराज बसलेले असताना सासूनं महाराजांना प्रश्न विचारला, महाराज माझा एक प्रश्न आहे, विचारू का? हो महाराज, त्याच्यासाठीच बसलेले आहेत, विचारा. हातात 501 रुपये होते बरं का आपा. आता तेवढं बघितल्यावर विचाराच म्हणावं लागणार आहे की नाही? विचाराच म्हणावं लागणार आहे ना. 501 रुपये होते. हा, विचारा, बोला. बघा, ही माझी सून, मग ही 4 महिन्याची गर्भवती आहे. मग माझा एक प्रश्न आहे महाराज, मला एक चिंता लागलेली आहे. या माझ्या सुनेला किंवा मला नातू होणार का नाती होणार? म्हणजे मुलगा होणार की मुलगी होणार? महाराजाला कळालं असतं तर महाराज पंतप्रधान नाही का झाला असता, आहे की नाही? श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. बरं का? ठीक आहे, 500 रुपयाचा प्रश्न आहे की नाही?
500 रुपयाचा प्रश्न आहे. महाराजांकडे प्रश्न आलेला आहे, महाराज मुलगा होणार की मुलगी होणार? महाराजांनी सांगितलं 500 रुपयाकडे बघत बघत जर घोटाळा झाला तर 500 माघारी जातात. पण महाराजांनी सांगितलं, महादेवाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला नातूच होणार म्हणजे मुलगाच होणार. काय आनंद वाटला सासूबाईला. चटकन हातातले 500 काढले आणि महाराजांच्या हातामध्ये दिले, पाया पडले. महाराज खुश, सासू खुश. जाऊ का म्हणले? आता हो जावा. असं पुढे जाता जाता मंदिराच्या पायरीपर्यंत गेले असताना पुन्हा सासूच्या मनामध्ये विचार आला. माघारी आली, अजून 500 काढले आणि माघारी आली. अजून दुसऱ्या 500 रुपयाचा प्रश्न आहे. महाराज आणखी एक प्रश्न विचारू का? पुन्हा 500 कडेच नजर आहे, हे की नाही? म्हणले काहीतरी बोलावं तर घोटाळा झाला तर 500 गेले. म्हणले विचारा. मी सांगायलाच बसलेलो आहे. महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हणले जर मुलगा नाही झाला तर? जर मुलगा नाही झाला तर? आता आहे की नाही? तर प्रश्न आलेला आहे. मग मी आता थोडा विचार केला. आता जर भानगड काय झाली तर खिशातले बी गेले, हातातले बी गेले. मग थोडा वेळ विचार केला. काय म्हणले, घरामध्ये जर सुखानं नांदायचं असेल तर गरज कशाची असते म्हणले? लक्ष्मीची असते म्हणले. लक्ष्मीची म्हणजे पैशाची गरज असते म्हणले, आहे की नाही? पैशा विना माणसाचं पोट भागत नाही म्हणले. भले काही नाटक करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाही. आणि ते पैसे सुद्धा कधी येतात म्हणले? घरात लक्ष्मी आल्यावर. आणि ती लक्ष्मीचा अवतार म्हणजे मुलगी आहे म्हणले. तर माझा एक प्रश्न आहे म्हणले, तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणून मुलगा नाही झाला म्हणून काय झालं? गणपतीची शपथ घेऊन सांगतो मुलगी तर नक्कीच होणार. थोडासा चेहरा पडला. मुलगी म्हणल्यानंतर चेहरा पडतो, पण मुलगीच ही लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरामध्ये दिवा लावत असते, आहे की नाही? मुलगी कोणाच्या घरामध्ये जन्माला येते असं कोणाच्याही घरामध्ये जन्माला येत नाही. ज्याचं अनेक जन्मीचं पुण्य आहे त्याच्याच घरामध्ये लक्ष्मीच्या रूपानं सरस्वतीच्या मातेनं मुलगी जन्माला येते. आणि ज्याच्या घरात मुलगी आहे त्याच्या घरात लक्ष्मी नांदते, हे त्रिवार सत्य आहे. ज्याच्या घरात मुलगी नाही ना तिथं लक्ष्मी थांबत नाही. म्हणून मुलीला जन्म द्या, कारण तीच देवी आहे, तीच आदिमाया शक्ती आहे, तीच महाकाली आहे, तीच अंबा जगदंबा माता आहे. आणि म्हणून प्रश्न विचारताना काय विचारावं याचं भान राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्या सुनबाईला मैत्रिणीने सांगितलं, महाराजामध्ये असे काही गुण आहेत, भविष्य सांगतात, तू महाराजांकडे जा. कथेला आली. कथा झाल्यानंतर दर्शनामध्ये रांगेमध्ये थांबली, सगळ्यात शेवटला थांबली. महाराज माझा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बघा 1 महिना झालं मी नांदायला आले, माझी सासू मला 1 मिनिट सुद्धा बसू देत नाही. सतत काम लावते, टाकून बोलते, भांडणं करते, शिव्या देते. तिनं 1 बोलते, मी 2 बोलते, भांडण विकोपाला जातं. याच्यावरती काही उपाय? महाराजांनी म्हणलं ठीक आहे उपाय. महाराजांनी आपल्या शिष्याला 1 बिस्लरीची बाटली आणायला सांगितली. कशाची? बिस्लरीची बाटली आणायला सांगितली. आपल्या उपरण्याच्या खाली धरली, मंत्र मारला आणि सून म्हणणारीच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं, माय ज्या ज्या वेळेस तुझी सासू तुला भांडायला उठेल, शिवीगाळ करेल, त्याच्यावर एक उपाय तुला सांगतो आहे. या बाटलीचं तोंड उकडायचं, पुन्हा या बाटलीतला 1 घोट पाण्याचा तोंडात घ्यायचा. जोपर्यंत सासूबाईचा गिरणीचा पट्टा थांबत नाही तोपर्यंत बाहेर पाणी थुकायचं नाही आणि मध्ये गिळायचं नाही, तसंच उभा राहायचं. म्हणले मसुबाचा दगड उभारण्याचा. किती वेळ? सासूबाईचा गिरणीचा पट्टा थांबत नाही तोपर्यंत. ह्याच्यात काय अवघड आहे म्हणले? सोपं आहे म्हणले. बाटली घेतली, चटकन घरी आली, दरवाजा उघडल्या बरोबर कुठं गेल ती मेले. कोण धुवायची भांडी, कोण धुवायची धुणं, कोण करायचा स्वयंपाक. सुरू झाली किटकिट. महाराजांनी सांगितलेला उपाय आठवला. बाटलीचं टोपण उघडलं, 1 घोट तोंडामध्ये घेतला आणि सासूचा पट्टा चालू होऊन बंद होईपर्यंत गपचूप तशीच उभा राहिली, गुणी मसोबासारखी. सासूबाईनं आपला अर्धा तास बडबड बडबड केली आणि शांत झाली. वाह काय सोपा उपाय आहे म्हणली सुनबाईनं, आहे की नाही? काय सोपा आहे म्हणले, याच्यात काय अवघड आहे म्हणले. ज्या ज्या वेळेला सासून भांडायला उठाळवं त्या त्या वेळेला बाटलीचं 1 घोट घ्यायचं आणि गपचूप उभा राहायचं, आहे की नाही? हा मंत्र होता, हा प्रसाद होता. असं बघता बघता महिना झाला. महिन्यानंतर सासूबाईलाच थोडीशी
काय वाटू लागली? अंतकरणामध्ये थोडस तिलाच वाटू लागलं, जीवाला लागलं. माझी सून 1 महिना झाला बघू लागले मी, किती शिवीगाळ केल्या, किती टाकून बोललं, तरी सुद्धा मला एक शब्द सुद्धा माघारी बोलत नाही. माझी जर सख्खी लेक असती तर मला टाकून बोलली असती, उलट बोलली असती. किती माझी सून दयाळू मयाळू म्हणून त्या ठिकाणी त्या सासून त्या सुनेला जवळ बोलावलं आणि जवळ बोलावून सांगितलं, हे बघ, आतापर्यंत मी तुला जे बोललं त्याबद्दल मी तुझी माफी मागते आहे, मला क्षमा कर. आणि आजपासून आपलं भांडण मिटवलं आणि आजपासून आपलं सासू सुनेचं नातं संपून आजपासून आपलं नातं हे माय आणि लेकीचं झालेलं आहे असं त्या ठिकाणी सांगून पुनश्च त्या संसारामध्ये आनंदाची वाटचाल झाली. याला कारणीभूत काय आहे हो? निष्काम भावनेनं गुरुच्या चरणावर येऊन केलेली सेवा, गुरुनं दिलेला मंत्र, गुरुनं दिलेला प्रसाद आपल्या जीवनामध्ये फळरूपाने आपल्याला प्राप्त होऊन आपल्या जीवनातलं दुःख संकट दूर होतं. त्याच्यासाठी अंतकरणामध्ये प्रेम भावना ठेवली पाहिजे. आणि ही जर प्रेम भावना ठेवून जर आपण संसारामध्ये भक्तीमध्ये वाटचाल केली ना, तर तो भगवान शिव परमात्मा गणपती बाप्पा न सांगता त्या भक्ताचं त्या ठिकाणी काम करतो. संत शिरोमणी मन्मथ माऊलीनं सांगितलं, हो हो निया वेडा भोवता भोवता, हो निया वेडा भोवता भोवता, हो निया वेडा भोवता भोवता, हो निया वेडा. भोवता भोवता करी न सांगता काज त्याची, न सांगता तो तुमचं काम करणार आहे. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती, न सोडी संगती प्रेमळाची. आहे की नाही? प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती.
प्रेमाचा अंकित या शब्दाचा अर्थ आहे देव फक्त प्रेमाच्या जवळीक आहे. देवाला फक्त प्रेमळ अंतकरणाची भक्ती हवी. तुमचा 1 किलो पेढा नको आहे, 11 नारळाचं तोरण नको आहे, फक्त तुमचा भाव शुद्ध हवा आहे. आणि तो भाव शुद्ध जर आपण भगवंताच्या चरणी लीन केला तर तो प्रेमाचा अंकित असणारा पार्वतीचा पती भगवान शिव परमात्मा न सोडी संगती प्रेमळाची, तुमची संगत काही केल्या तो सोडत नाही, असा अभंगाचा अर्थ आपल्याला संतांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यासाठी आपल्याला देवाच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. तरुण पिढी असेल, वेळ वाया गेली नाही. आता सावध व्हा आणि सावध होऊन या भक्तीच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हा. आई वडिलांची सेवा, समाज सेवा, देश सेवा, शिक्षण सेवा, बऱ्याच सेवा आहेत. त्यापैकी काही सेवा आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घ्या आणि संतांच्या या साधू संतांच्या संगतीमध्ये या. आणि ही वेळ आहे, योग्य वेळ आहे तुम्हाला शिकून घेण्यासाठी. हे विचार तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार आहेत. आणि जर तुम्ही 4 मित्र टवाळखोरी करत फिरू लागलो तर तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही, आहे की नाही. म्हणून जोपर्यंत भक्ती आहे तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक चांगलं नाव कमवता येतं. 4 मित्र आहेत, कशाचंही त्या ठिकाणी त्यांना देणं घेणं नाही, काम नाही, धंदा नाही, भक्ती नाही, आई वडिलाची सेवा नाही, तोंडात सुपाऱ्या धरायच्या आणि चौकामध्ये येऊन 4 मित्र रोज बसायचे रिकाम टेकडे. बाबूराव अप्पा सारखे संत महंत शिवभक्त रस्त्याने जात असताना म्हणायचे, अरे बाबा काय तुम्हाला काम धंदा आहे की नाही, काय तुमच्या जीवाला लाज वगैरे वाटते का नाही, रोज येता या कट्ट्यावर बसता, इथंच थुंकता, घाण करता, थोडस काहीतरी काम धंदा करा. रोज आप्पा यायचे सांगायचे, रोज आप्पा यायचे सांगायचे. 1 वर्ष झालं ते पोरं तिथंच आहेत, आप्पा सांगून बेजार आहेत. आणि 1 वर्षानंतर त्या 4 मित्राच्या मनामध्ये विचार आला, अरे बाबा आपल्याला लोक तर नावं ठेवू लागले, ती लागले, गावातले प्रतिष्ठित लोक सुद्धा आपल्याला नावं ठेवू लागले, आता मात्र आपण काहीतरी कामधंदा केला पाहिजे. रिकामं बसून चालणार नाही, लोक आपल्याला नाव ठेवू लागलेले आहेत. म्हणून या 4 मित्रांना ठरवलं एका चांगल्या सल्लागाराचा सल्ला घेऊन आपण व्यवसायाची सुरुवात करू. पण मित्रांनी सल्ला घेत असताना सुद्धा कोणाकडे जावं, ज्याच्याकडे ते देण्याची योग्यता असेल त्याच्याकडे जावं, आहे की नाही. पैसे कुणाकडे मागावं लेकरानं, आईकडे. एखादा फटका खाऊन का होईना रुपया गोळीला आई देतेच. अपेक्षा आईकडून लेकरानं ठेवावं, शिष्यानं गुरुकडून ठेवावं, विद्यार्थ्यानं शिक्षकाकडून ठेवावं, आहे की नाही. तसंच ज्याच्याकडे ते ज्ञान आहे त्याच्याकडून आपण त्या ज्ञानाची अपेक्षा ठेवावी. आणि एखाद्याजवळ ज्ञानच नाही आणि त्याच्याजवळ जाऊन आपण जर भक्तीचं ज्ञान द्या, व्यवसायाचं ज्ञान द्या, आम्हाला सल्ला द्या म्हणल्यानंतर काही उपयोग नाही. अशाच एका अज्ञानी माणसाकडे हे 4 गेले आणि म्हणले, गावातले लोक आम्हाला नाव ठेवू लागलेत, हो काहीतरी व्यवसाय करायचंय, सांगा बरं काय व्यवसाय केला पाहिजे. ती अज्ञानी होतं, त्याच्याजवळ ज्ञान नव्हतं माय. त्यानं सांगितलं आता लगीन सराई चालू आहे म्हणले आणि CNG वरल्या गाड्या निघालेत म्हणले. कशावरच्या? CNG वरल्या. 500 रुपयामध्ये 250 किलोमीटर गाडी जाते म्हणले. 2000चं जरी भाडं आलं तरी 1000 शिल्लक राहते. लगीन सराईत चांगली आहे म्हणले. आणि तुम्ही आता नंबर 1 म्हणले, आपल्या गावातून शहराला जाऊन आपले पाहुणे रावळे सोडता येईल एवढ्या इतक्यापुरते एक टमटम घ्या म्हणले. कमी मेंटेनन्स मध्ये काम भागवून तुम्हाला जास्त पैसे देणारा 3 चाकी टमटम आहे म्हणले. त्याला आसन क्षमता किती आहे? त्याला आसन क्षमता किती? रिक्षा असते बघा ती बारक, 2+1 म्हणजे मागच्या सीटवर 2 आणि पुढच्या सीटवर 1 अशी होती का? नाही, 1 वाढवू आपण. मित्र किती होते? 4 होते. 3+1 म्हणजे 4 बुक केलं. त्या माणसानं सांगितल्यामुळं बीडला बुक केलं. श्रावण महिन्यामध्ये आणलं. आप्पांनी सागर महाराजाला बोलवलं. सागर महाराजांनी पूजा केली. 1100 रुपये दक्षिणा घेतला आणि टमटम चौसाळ्याकडे तोंड करून चौकात लावलं. पहिला दिवस लावला. त्याच्यातला एक मित्र ड्रायव्हर होता आणि त्या ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला. बाकीचे 3 रिकाम टेकडे होते ती मागच्या सीटवर जाऊन बसली मोबाईल घेऊची.
कस्टमर गिरायक येऊ लागले, रिक्षात बघू लागले, हे अगोदरच भरलेलं आहे म्हणले, चला पुढच्या रिक्षात. हे अगोदरच भरलेलं आहे म्हणले, चला मागच्या रिक्षात. सोमवारच्या सकाळी पहाटे 5 लावलेलं होतं, दिवस माळाच्या 5 पर्यंत एकही गिरायक नाही. ते म्हणले कटाळे, गिरायकच केला, काय व्यवसाय आहे म्हणले, ही भवानी सुद्धा झालं नाही म्हणले, चला घरला म्हणले. फिरवले टमटम आणून दारात लावले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती केली, जयदेव जयदेव म्हणले, है की नाही, हा अगरबत्ती ओवाळले, पुन्हा नीट टमटम चौकात आणले आणि चौसाळ्याकडे तोंड करून लावले. त्यातलं एक पुढे बसलं, मागचे 3 बसले, चालू केले मोबाईल क्यू चाला. लोक यायले, अरे हे आधीच भरलेलं आहे म्हणले, चला दुसरीकडे. 6 महिने झाले एक बी गिरायक चौसाळ्याला पोचलं नाही. टमटम तिथंच आहे आणि ही बी तिथंच. अरे रे रे म्हणले, हे फुकट 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 लोन भरायचं वेळ आली म्हणले, फुकट व्याज भरायचं वेळ आली म्हणले. कुण्या माणसाला विचारलो म्हणले, कुण्या महाराजानं पूजा केली म्हणले, एक सुद्धा. आता याच्यात महाराजाचा दोष होता का? याच्यात काय आहे की नाही, याच्यात सांगणाऱ्याचा दोष होता का? नाही ना, आहे की नाही. यांच्याजवळ अज्ञान आहे, अज्ञान माणसाला कुठं नेऊन टाकतं. म्हणले आता हा काय व्यवसाय आपल्याला परवडत नाही म्हणले, चला म्हणले आता विचारू म्हणले एखाद्या चांगल्या माणसाला कोणत्या व्यवसाय केल्यानं फरक पडू शकतो. चालतंय म्हणले. मग गावामध्ये एक चौकामध्ये बसलेला व्यक्ती होता, त्याच्याजवळ बी काय तो बी रिकाम टेकडाच होता, त्याच्याजवळ काय ज्ञान नव्हतं. ही चौघत त्याच्याकडे गेले आणि म्हणू लागले, अहो आम्ही टमटम घेतलं श्रावण महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये 1 रुपया सुद्धा कमाई नाही, लॉस झालेला आहे. आणि असा व्यवसाय सांगा कमी पैशामध्ये आपलं भांडवल चाललं पाहिजे. एकच व्यवसाय म्हणले. कोण सांगितलंय म्हणले तुम्हाला ते वाहन घ्यायला? फुकून टाका म्हणले. हा कितीला घेतलंय? 5 लाखाला. देऊन टाका म्हणले 4 लाखाला. देऊन टाकलं, विकून टाकलं. आता काय करायचं? फुकट व्यवसाय म्हणले. टाक पाणी की द्यायच्या, टाक पाणी की द्यायच्या, वाढवायचं, चहा वाढवायचं. दुधात पाणी 1 लिटर मध्ये 2 लिटर पाणी मिक्स होतंय, 5-5 रुपयानं गोळा करायचं म्हणले. फुकट पाणी सुद्धा विकत घ्यायची गरज नाही, अशा ठिकाणी हॉटेल टाका म्हणले. पाणी सुद्धा विकत घ्यायची वेळ येऊ नये अशा ठिकाणी हॉटेल टाकायचं. कमी पैशामध्ये चालणारा व्यवसाय म्हणल्यावर ह्याने हॉटेल टाकले, टेबल टाकलं, मोजून 4च खुर्च्या टाकले. ह्याने किती जण होते? 4. 1 टेबल आणि 4 खुर्च्या. हॉटेल टाकलं, पाईपलाईन नीट बॅरेल मध्ये, फुकटचं पाणी बर का. रोज हॉटेलमध्ये चहा बनवायची, कॅटली 4 कप हेनेच भवानी म्हणून प्यायचे आणि त्या 4 खुर्च्यावर हेनेच बसायचे. 1 वर्ष झालं एकही गिरायक यायला तयार नाही. कमी भांडवल लागतंय म्हणून, फुकटचं पाणी लागतंय म्हणून हॉटेल शेतात टाकली होती. आता किती दिवसानं गिरायक येईल? काय म्हणले? वर्ष झालं 1 सुद्धा ग्राहक यायला तयार नाही. असला कुठं व्यवसाय असते का म्हणले? पाणी फुकट आहे म्हणून सगळं केलं, बोरचं पाणी फुकट होतं म्हणून शेतात टाकलं. आता काय करावं म्हणले? हे काय उपयोगाचं नाही बा म्हणले. चला अजून एकाचा सल्ला घेऊ म्हणले. मग पुन्हा नव्या लोकांकडे गेले. म्हणले बघा आम्ही हॉटेल टाकलं. कुठं टाकलं? शेतात टाकलं. अरे येड्यानो, शेतात कुठं हॉटेल चालत असते का म्हणले? हॉटेलचा धंदा कुठलाही धंदा हा रोड टच असावा म्हणले. आता म्हणले लगीन सराई चालू आहे आणि नितीन गडकरी साहेबांनी रोडचे कामं काढलेले आहेत, बरेच टायर पंक्चर होऊ लागलेले आहेत म्हणले. 1 चिकटपट्टी लावली की 50 घट आहेत म्हणले, आहे की नाही? 1 ट्यूबलेसचं पंक्चर काढलं की 100 घट आहेत म्हणले. कमी भांडवलामध्ये रोड टच तुम्ही दुकान लावा, कमी भाड्याचं दुकान घ्या म्हणले. काय म्हणले? कमी भाड्याचं एवढंच ध्यानात ठेवले आणि दुकान घ्यायला गेले. दुकान टाकलं, सुरू झालं. 1.5 वर्ष झालं हेनेच अगरबत्ती वाळून बेजार. एकही गिरायक यायला तयार नाही. कारण काय सांगू का? कमी भाडं लागते म्हणून दुकान 3ऱ्या मजल्यावर घेतली होती. कितव्या मजल्यावर? 3ऱ्या मजल्यावर. कमी भाडं ना. आता 3ऱ्या मजल्यावर कोणचं टायर तिथवर येईल बाबा सांगा? ऐक ना, बोर्ड फीड नंबर 1 LED केला होता, पण दुकान कुठं आहे? 3ऱ्या मजल्यावर म्हणले. काय उपयोग नाही म्हणले. हा सुद्धा व्यवसाय आपल्याला परवडेबल झाला नाही. मग आता नेमकं आपण काय केलं पाहिजे? काय नाही म्हणले. आता बाबूराव अप्पांनी सागर महाराजाला शिवकथेमध्ये 51,000 रुपये दिले, 4 ग्राम सोनं घातले, वरून 1 ग्राम पुन्हा हट्टापुटी 5 ग्राम घातले म्हणले. भजन शिवकथा लय सोपं आहे म्हणले. आता एकच करायचं म्हणले. 1 चाल म्हणलं की 500 रुपये घटायत म्हणले. किती? 1 जर चाल म्हणलं कीर्तनातली 500 रुपये घटायत म्हणले. आता काय करायचं नाही म्हणले. आपण 4 जण भगवे कपडे घालायचे म्हणले आणि तिथं सप्ताह चालू आहे का नाही?
जिथं सप्ताह चालू आहे का नाही तिथं जायचं म्हणले, आपण काशीचे पंडित आहो म्हणून सांगायचं म्हणले, प्रवचन द्यायचं म्हणले. का कळाले म्हणले लोकाला? लोकाला त्यांचं कळणार म्हणले, आपण काय बी सांगितलं की हच म्हणते ते. म्हणले ठीक आहे. चौघाने भगवे कपडे घातले, आप्पा पायात खडावं घातले आणि टाक 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 वाजवीत आले सप्त्याच्या ठिकाणी. असे लोक बसलेले होते आणि कीर्तनाच्या आरतीला आले आणि पोचले. हे बघा माईक मध्ये चेक केलं, हे बघा आम्ही काशीवरून आलेलो आहोत, काशीचे महान विद्वान पंडित आहोत. उद्यापासून दिवस माळायला 5 ते 7 आम्ही तुम्हाला प्रवचन देणार आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी प्रवचनाला यायचंय. येताना यथोचित दक्षिणा घेऊन यायचंय. असं त्या ठिकाणी अनाउन्समेंट झाली. आता लोकांना तेवढंच पाहिजे. नवा देव आला, आमच्या माय माऊल्या बाबा 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 त्यांचं सांगूच नका. नव्या दगडाला जर सिंदूर लागला रे लागला, मागचे देव गेले. काशीचे पंडित आलेत म्हणून गावात चर्चा उठली आणि दुसऱ्या दिवशी गावच्या गाव जोळा झालं. एकाला बी ज्ञान नाही प्रवचनातलं. शिव कसं म्हणावं हे बी माहित नाही. पुढाऱ्यावानी व्यवस्था केली, 4 खुर्च्या टाकल्या, येऊन बसले, टाक 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 त्या ठिकाणी येऊन बसले. चला म्हणले. मग आता प्रवचनाची वेळ झाली, सुरू झाली. मग आता त्या चौघामध्ये चुळबुळ सुरू झाली. ती म्हणते तू उठ, ती म्हणते तू उठ. चौघाला बी काही ज्ञान नाही. मग सगळ्यात उजवीकडून म्हणले, आता पहिला तुझ्यापासून नंबर म्हणले. चला म्हणले. पहिला नंबर पहिल्या खुर्चीवरच्या महाराजाचा आला. माईक वरती आला, हॅलो, टेबल वाढवा, विको वाढवा, बेस वाढवा. तुम्हाला नाही, तिथं चालू आहे. हॅलो, चेक चेक असं केलं. चला म्हणले, ऐकू येऊ लागलंय का? सगळ्यांनी हो म्हणलं. असा मंत्र म्हणला, याक बडदार याक बडदार याक बडदार. कळालं का तुम्हाला काय? याक बडदार याक बगदार याक बगदार असा मंत्र म्हणला. आता त्याला तर काही येत नव्हतं. असा मंत्र म्हणला. बसलेल्या लोकांना विचारलं, काय कळायलंय का हो? लोकांनी काय म्हणलं? तुम्हाला कळालंय का? मग जे वाटलं ते म्हणा ना. कळालंय का? पट्यान म्हणा, कळालंय का? महाराज चॅप्टर होता, कारण ती महाराज नव्हतीच, ऐक नाही. महाराज चॅप्टर होता. याक बडदा म्हणला. लोकांना विचारलं, काय कळालंय का? आम्ही सांगितलेलं काय कळालंय का? तुम्हाला जर कळत नसल तर आमचा सांगून का उपयोग? आमचा टाइम वेस्ट करू नका. घ्या आरती म्हणली. आजची आरती शिवराजा. पहिल्या दिवसाची आरती भागलं म्हणले. पहिल्या दिवसाचं कसं का होईना, आहे की नाही? आम्ही एवढे विद्वान आहोत, आमचा टाइम कशाला वेस्ट करताय म्हणले. पहिला तर वाचला म्हणले, वा काय चॅप्टरपणा केलं गेल्या म्हणले ह्याने. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी लोक जमले. चला म्हणले, महाराज चॅप्टर दिसाल ते म्हणले. आता उद्या काय म्हणायचं म्हणले. महाराजांना काय कळाले का म्हणून विचारलं. नाही बी कळाल तर काय म्हणायचं? हो म्हणायचं म्हणले. चलते म्हणले. आता काय लोकांनी ठरवले, महाराज चॅप्टर दिसाल ते म्हणले. दुसऱ्या खुर्चीवरचा महाराज उद्या नंबर लागला. आला माईकवर, हॅलो चेक टेबल, हॅलो चेक केलं. माईक सगळं व्यवस्थित झालं. सगळ्यांना शरणात गेला. शरणात तेवढं जमत होतं. याक बडदा. काय कळाले का तुम्हाला? इथं बसलेल्यांना मी म्हणलेला मंत्र कळाला का? हो ठरलेलं होतं. म्हणून मोठ्यानं काय जीवावर आले म्हणला. जीवन आलोक नाही तुम्ही. आज काय उपास नाही, फिपास नाही, जरा मन खचून खाल्ल्यासारखं. काय कळू लागलंय का? काल असं ठरलं होतं. होय म्हणल्या महाराज मनात घाबरला. पण चॅप्टर होता. त्यानं म्हणला, हे बघा आम्ही काशीचे महान पंडित आहोत. तुम्हाला जर कळत असल, मी सांगितलेलं तुम्हाला जर कळत असल तर माझा सांगून काय उपयोग म्हणले. घ्या आजची आरती म्हणले. आरती शिवराजा. झाला दुसरा दिवस भागला म्हणले. आता बाबूराव अप्पा सारखे लोक म्हणले, हे महाराज आपल्यापेक्षा सुद्धा चॅप्टर आहेत म्हणले. आता काय नाही म्हणले. लोकांमध्ये चर्चा झाली आणि तिसऱ्या दिवशी ठरलं. अर्ध्या लोकांनी होय म्हणायचं ना अर्ध्या लोकांनी नाही म्हणायचं. इकडची गँग होय आहे आणि इकडची गँग नाही आहे, बर का, वरची. ध्यान ठरलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा आरती झाली. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी पाद्यपूजा वगैरे झाली आणि तिसरा महाराज उठून माईक वरती आले. हॅलो चेक ट्रेबल वाढवा, बेस वाढवा, इको वाढवा. हॅलो चेक केले महाराजांनी. माईक क्लिअर आहे म्हणले.
माईक क्लिअर आहे. आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी त्या महाराजांनी पुन्हा त्या ठिकाणी मंत्र मारायला. ती गबी एका माळाचे मनीस होते. याग पडदा याग पडदा या. हा बोला, इथं बसलेल्या लोकांना मी म्हणलेला मंत्र कळू लागलाय का? इकडचे होयत का तिकडचे? हा इकडचे नाही आहेत का? हा हा कळू लागलाय का? कळू लागलाय का? हा होय म्हणले इकडच्या लोकांनी. अरे बापरे म्हणले, आता काय खरं नाही गड्या म्हणले. तरी सुद्धा ही मनातून चॅप्टर होते. पहिलंच भोंदू होते, वेश फक्त भोंदूचा घेतलेली होते, आहे की नाही? साधू कुणाला म्हणावं आपण पुढे ऐकणार आहोत, आहे की नाही? अर्ध्या लोकांनी हो म्हणलं, अर्ध्या लोकांनी नाही म्हणलं. आता काय करावं म्हणले, काही सुचना गेलं. विचार केला आणि पुन्हा म्हणू लागले, हे बघा आम्ही काशीचे महान पंडित आहोत, आमचा वेळ वाया जायला नकोय. एक एक वेळ, एक एक मिनिट, एक एक क्षण आमचा अनमोल आहे. बघा इकडच्या खाल्ल्या लोकांना कळत आहे मी जे सांगितलेलं आहे, म्हणून ज्यांना कळत नाही त्यांनी उठून त्या कळत्या लोकांमध्ये बसून त्यांच्याकडून सगळं कळून घ्या. आमचा टाइम वेस्ट जायला नकोय, म्हणून घ्या आरती म्हणली आजी. आता मात्र बाबूराव आप्पांनी मागून पैलवान पाठवले. जेव्हा महाराजाला बडवायला सुरुवात केले रे केले, हा महाराज जेव्हा लुग्यावर करून पळू लागले, असे साधू अजून माघारी आले नाहीत. कुठे गेले त्यांनाच माहित.